सांगा बरं की आता 1 वर्ष आधी सरकार बदललं, आता नवीन सरकार आलं, आता नवीन सरकारनं तर लई स्वप्न दाखवली होती, तुम्हाला वाटतं का आता बदल होईल म्हणून? हो का? तुमच्या माहितीसाठी नवीन सरकार आलं, जुनं सरकार काय होतं? फक्त सरकार काहीच नाही, सरकार नाव राहिलं, फक्त 2 खुर्च्या नाही बदलल्या, 2 माणसं बदलली आणि तशी ती सरकार झाली, काही झालं नाही. म्हणजे काही विकास होणारच नाही सरकार बदललं तरी, असंच वाटतंय? विकास केला तर होतो ना, विकास नाही केला विकास होईल कसं? मग या सर्व परिस्थितीत आता शेतकऱ्यांना काय करावं बरं, असं तुम्हाला वाटतं की शेतकऱ्याची परिस्थिती बदलल? हो का? मी त्यासाठी विचार कलेक्टर होण्याचा निर्णय घेतलाय बर का. कारण आज 70% शेतकरी गैरफास करतात. याचं कारण काय? सरकार आहे. सरकारने शेतकऱ्याला कोणतंच नाही. पहिला प्रश्न माझा असा आहे की विजेचा प्रश्न आहे, वीज झाल्यावर लाईटीचा प्रश्न आहे, आणि लाईटीचा प्रश्न झाल्यावर पाण्याचा प्रश्न आहे. मी 3च प्रश्न मानले, पण प्रश्न आहेत. मग असं का होतंय बरं? आता तुम्ही गावाची निवडणूक होती त्यावेळेस प्रचार बी केला, तुमच्या प्रचारातले महत्वाचे मुद्दे काय होते सांगा बरं मला, की कशामुळे लोकांनी या माणसाला निवडून द्यावं? गावात प्रचार मीच होतो, पण माझी इच्छा होती असं झाल्यावर त्यांनी असं करावं, म्हणून मी असं करीत होतो. म्हणजे काय तुम्हाला अपेक्षित होतं त्यांच्याकडनं, तसं म्हणायचं होतं विकासासाठी काय त्यांच्या करावं असं तुम्हाला वाटत होतं? आम्हाला असं वाटत होतं आमच्या विकासासाठी प्रत्येक गावात शेतकरी सर्वसामान्याला 100% अनुदान दिलं जातं. अनुदान दिलं जातं, पण मी काय म्हणतोय, शेतकऱ्याला 75% द्या आणि 75% सरकारला लावून द्या, पण ते आमच्या पुतवर सर्वसामान्य पुतवर पोहोचत नाही ना. बरं, म्हणजे जेवढे सरकार मदत जाहीर करते शेतकऱ्यांसाठी ही पोचतच नाही. ऐका मामा, मला असं म्हणायचंय ते 75% शेतकरी आज गळफास घेतोय, त्याचं कारण काय आहे? गळफास बघा, सावकाराचं कर्ज, इकडं बँकेचं कर्ज, जे गरीबांचं आहे त्यांच्यावर कर्ज झालं की लोन झालं की मुलाच्या शाळेचं शिक्षण, मग तेव्हाच फाशी घेतोय ना मधला माणूस. आणि मधला माणूस फाशी घेतलं की ऐका, एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली की अख्खं गाव रोडवर येतंय. त्याचं कारण काय? ते शेतकऱ्यांनी जर धान्य पिकवलं तरच आपण जगू शकतो, आणि शेतकऱ्यांनी धान्य नाही पिकवली आखी रोडवर येतात. काय म्हणणं आहे तुमचं? बरोबर आहे. आता तुमचा श्रीगोंदा तालुका म्हणजे आता असं म्हणता येतं शेतीलाही चांगली होते, लय शेतकऱ्यांनी तर मोठे मोठे नेते दिले आहे. शरद पवार आपण माहिती आहे, शरद पवार म्हणजे शेतीचेच शेतकऱ्यांचेच नेते म्हणतात. तुमचं काय मत आहे सगळ्यावर? माझं काहीच मत नाही बर का. आमच्या तालुक्यात रोडच नाही राहिला. आज तुम्ही येऊन बघा, आम्हाला रोडच नाही. डांबरी काही माहितीच नाही. डांबरीचं मरून द्या, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवा, ही आज आमची इच्छा आहे. मला सरकारला असं म्हणायचंय की किती अजून तुम्ही आई बापाचे जीव घेणार आहेत, किती अजून तुम्ही अनाथ करणार आहेत का? या काही शेतकऱ्यांनी जन्म घेऊन काही पाप केलंय का? त्याच्या काही नशिबी का काय? त्यांनी पुन्हा एवढं कसं पाप केलं तर शेतकऱ्याला एवढी कमी आहे? शेतकऱ्याला आजकाल डिमांडच नाही. ती डिमांड आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मग ही डिमांड आणणार तरी कसं बरं? तुम्ही स्वतः राजकारणात येणार का? आम्हाला मेन मुद्दा राजकारण करायचं नाही, पण आम्हाला असं आमचं सरकारला एकच मागणं आहे बर का, त्यांनी कर्ज माफ करावं, बँकेचे कर्ज माफ करावं, त्यांना 100% देण्याऐवजी 75% त्यांना अनुदान द्यायलाच पाहिजे. अनुदान असतंच. मग माझं असं म्हणणं आहे त्यांनी 75% द्यावं, पण आम्ही जर कलेक्टर झालो तर एकही शेतकरी फाशी घेणार नाही अशी मी तुम्हाला जबाबदारी देतो. एक शेतकरी गेला म्हणजे शेतकरी रोज 75% येत आहे म्हणलं, तुम्ही तुलना करा रोजची. बरं, पण राजकारणात जाऊन आपण असा काही बदल करू शकतो. आता जर तुम्हाला कोणी म्हटलं की आता तुम्ही गावचे सरपंच होणार, तुम्हाला सरपंच करणार, तुम्ही होणार का सरपंच? एक मिनिट मामा, आपलं साधं बोला, राजकारण मध्ये आणूच नका. मला राजकारण करायचं नाही, मला राजकारणाची काही संबंध बी नाही. मी केवळ एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला शेतकऱ्याची समस्या मानायची.
पण शेतकऱ्याच्या समस्या जर राजकारणात गेले तुम्ही तर अधिक चांगल्या सुटतील असं नाही वाटत तुम्हाला? अजिबात नाही सुटत. राजकारणात शेतकरी राहतच नाही. राजकारणात मोठे मोठे लोक राहतात. शेतकऱ्याला कुणी डिमांड द्यायला नाही. शेतकऱ्याला डिमांड कधी आहे? राजकारण जवळ आल्यावर त्याच्याकडून मतदान घेण्यासाठी. बरं, म्हणजे शेतकरी हा फक्त मतदानासाठी? हा, मतदानासाठी त्याचा उपयोग केला जातो. मला एक आज उदाहरण द्यायचं आहे. आज ऊस तोडायची पोरं बघा, काही त्यांची अवस्था राहू राहिला घर नाहीत. आपल्या शेतकऱ्याला राहिला घर नाहीत. हा, लेकरा बाळाचे किती हाल होते असं मला सांगायचंय. तुम्ही मागल्या पंधरवाड्यात गायची किंमत बघा ना आजची गायची किंमत बघा. आज तुम्ही सांगा दुधाला बाजार नाहीत. शेतकरी खटकाला गुरं देतोय. तुम्ही सांगा आज 20 रुपयाला पाण्याची बॉटल आहे आणि दूध 10 रुपये लिटर आहे. मग आज सांगा पैलवान करायचा असला तर दुधाची गरज आहे का पाण्याची? बरं, आता मला दुसरा एक प्रश्न असा विचारायचा आहे की सध्या नरेंद्र मोदीचं जगभर नाव सुरू आहे. नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान झाले आहे. तर आता नरेंद्र मोदी तरी देशाची परिस्थिती बदलतील असं वाटतं तुम्हाला? काय दिसतं चित्र? अहो, मी काय सांगतोय, कुणाला सांगू नका मध्ये बर का. आम्हाला कुणाच्या आशा नाही. आम्हाला फक्त सरकारला आम्हाला जागा करण्याचा प्रयत्न करायचंय. सरकार असं का करताय बरं? इथून मागची पिढी गेली, आमच्या पिढीचं काय होणार आहे? तुम्ही सांगा. बोर पुढच्या आठवड्यात जाते, मग पिकाचं जाऊन द्या, गुरांचं जाऊन द्या, प्यायला पण नाही राहिलं, मग त्या जनावरांचं कसं व्हायचं? मग या सर्व परिस्थितीत आता सरकारला जागा करायचंय, सरकार झोपलंय असं तुमचं म्हणणं आहे. मग या सरकारला जागा तरी कसं करावं बरं? आमच्या बर का, सरकारने आम्हाला पाण्याचं नीट दिलं पाहिजे. पाणी दिलं पाहिजे, वीज दिली पाहिजे. वीज तर रोज दिला पाहिजे. अहो, वीज मस्त आहे, पण आज वीज गेली तर डायरेक्ट महिन्याने इजाला भेटायचं मला हे काही पद्धत आहे वय. आणि पाणी आज भरलं तर पुढच्या आठवड्याला टाट्या मस्त बांधल्यात, पण आज पाणी भरलं तर पुढच्या आठवड्यात पाणी यायचं म्हणलं कसं व्हायचं? मग गावाकडे कसं चालतं सगळं? पाणी येणं लोक कसं करतात? वीज नाही, पाणी नाही, अभ्यास कसं करायचं, शेतीला पाणी कसं द्यायचं, काय चित्र बघता तुम्ही? बरं तुम्ही सांगा. मी मान्य करतो आमचं बुकड गाव आहे, पण बुकड गावात माणसं राहतात का नाही? बरोबर. सरकार किती आमच्या आई बापाचं मरण घेणार आहे? अजून किती मरणार आहेत आणि किती मारणार आहे, किती मेल्यावर शांत होईल असं सांगा ना तुम्ही राव. आता कालचं उदाहरण, 2 आठवड्यापूर्वी 90 रुपये बाजार होता कांद्याला आणि आज शेतकऱ्याचा कांदा आणायचा 10 रुपये बाजार. का बरं? शेतकऱ्यांनी कोणतं एवढं पाप केलं? आता तुम्ही म्हणता तुम्हाला राजकारणात जायचं नाहीये, मग या सर्व परिस्थितीत आता तुम्हाला हे चित्र बदलायचंय. कसं बदलाल तुम्ही? बघा, पहिला मुद्दा आम्ही कलेक्टर होणार आणि 1% कलेक्टर होणारच. कलेक्टर झाल्यावर आम्ही सर एक पहिला मुद्दा असा आहे, काही शाळेंना असं काहीच नाही. ती काय म्हणते, शाळांना सुख सुविधा नाही, सुखसुविधा नाही आणि काहींना ग्रँडच नाही. अच्छा, ग्रँड नाही. हा, सुख सुविधा तर जाऊन द्या, पण काही शाळांना ग्रँड नाही अजून, ग्रँड. बरं. आणि मग त्या शिक्षकांना शिकवायचं कसं, काय करायचं? बरं, ती जाऊन द्या, ते पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की गरीबाच्या मुली आता शाळेतच जात नाहीत. का बरं? अहो, शाळेत जायचं म्हणलं तर रोड नाही. रोड कुठं गेले बाबा? रोडच नाहीत. कुणी आमच्याकडे बघतच नाही. काय बुकड गाव असलं तरी काय माणसाच्या ना, मग त्यांच्याकडे बघाय काय जर. बरं, मतदान जवळ आल्या बुकड गावाचं कसं ध्यान होतं, तवं नाही का आता ध्यान होत. मग यांनी रोड केला तर मुली शाळेत जातात, पण आम्ही कुठं कमी पडलो बाबा? आम्ही जन्म घेऊन मापाप केलं का? आम्हाला जायला आलं तरी इच्छा नाही. तुम्ही ऐका, माझं घर आमची मादेवाडी तिथून 3 किलोमीटर आहे. तिथून 3 किलोमीटर कसं चालत यायचं? आज गरीबाची अशी अवस्था झाली की पोराला शाळेत जायलाच पैसा नाही. आज कांदा गेला तर पट्टी रोग नाही आणि पट्टी आली तर झिरो. मग शेतकऱ्यांनी गळपास घेईन का नाही? बरं घनश्यामराव, मला सांगा, मग सध्या आता ही परिस्थिती तर लय वाईट आहे. तुम्ही म्हणता राजकारणात बी जायचं नाही, पण ही परिस्थिती बी बदललीच पाहिजे, बरोबर आहे की नाही? तर मग सध्या आता ही परिस्थिती, तुमचं लय नाव आहे गावाकडे, तुमचं लोक ऐकतात,
मग ही परिस्थिती बदलण्यासाठी आता तुमचे काय प्रयत्न सुरू आहे सांगा बरं मला. सध्या तुम्ही गावागावात सभा घेता, लोकांशी बोलताय, गप्पा मारताय, बरोबर. मग यातून लोकांना काय सांगताय तुम्ही? आहे का मामा, लोकांची सभा घेतोय, पण ही सारा पोर खेळ झाला का नाही. एक दिवशी सांगतोय असं करू तसं करू, दुसऱ्या दिवशी असं सांगतोय, म्हणजे ते पोर खेळ झाला ना, शेतकऱ्यांसंग गोट्या खेळल्यासारखं झालंय. नाही, पण तुम्ही तर राजकारण्यांना सांगताय ना की शेतकऱ्याची ही अवस्था आहे, कोणी लक्ष बी देत नाहीये. मग आता बदल करायला काय करायला हवं, तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत सांगा ना मला. आम्ही कलेक्टर होणार आणि बदल करणार शेतकऱ्याला. आम्ही त्याच मानेने जगायला लावणार. यो मनाचा ठाम निर्णय घेतलाय. कारण यो निर्णय नसता घेतला तर आम्ही इथभर आलो असतो का? बरोबर. आम्हाला वाटत होतं सरकारला उशीर करून द्या तीच असे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.